आपले पुन्हा स्वागत आहे आणि आपण आता आहे ट्रिपल इंटिग्रल कंटिन्यू ठेवू। आपण डबल इंटिग्रल आणि डबल इंटिग्रलच्या इतर अनेक अनुप्रयोगांचे मूल्यांकन आधीच पूर्ण केले आहे। आज आपण ट्रिपल इंटिग्रल बद्दल शिकू। मुळात मूल्यांकनाचा भाग आपण या लेक्चर मध्ये पाहू। प्रथम हे ट्रिपल इंटिग्रल कसे परिभाषित करावे म्हणून आपण डबल इंटिग्रलसाठी जे केले आहे त्यासमान करणे आवश्यक आहे। आपण दिलेल्या क्षेत्राचे विभाजन करतो, त्यामुळे आता आपला प्रदेश त्रिआयामी जागेत त्रिमितीय असेल। आपण त्या क्षेत्राला n उपक्षेत्रात विभाजित करू आणि आपण या उपप्रदेशांचे व्हॉल्यूम डेल्टा V1 डेल्टा V2 डेल्टा Vn असे म्हणतो। त्यामुळे आपल्याकडे आत्ता त्रिमितीय जागा आहे आणि आपण ते लहान क्षेत्रामध्ये विभागले आहे आणि प्रत्येक प्रदेशासाठी आपण त्याचे व्हॉल्यूम हे डेल्टा V1 डेल्टा V2 आणि डेल्टा Vn द्वारे दर्शवित आहोत। आणि आता आपण एक पॉइंट x जे y जे आणि z जे सब रिजनचे एक आर्बिट्ररी पॉइंट म्हणू। द्विमितीय बाबतीत आपण जे केले त्या समान आहे। आपण डोमेन द्विमितीय डोमेन लहान विभागांमध्ये लहान सेल्समध्ये विभागले आणि नंतर प्रत्येक सेलमध्ये आपण पॉइंट घेतला आणि त्यावेळी फंक्शनचे अनुरूप मूल्य क्षेत्राने गुणाकार केले गेले आणि ते सारांशित केले गेले आणि त्या समची लिमिट घेऊन आपण डबल इंटिग्रल सादर करतो। येथे तसेच म्हणून आपण आता सम कन्सिडर करू म्हणून या सर्व खंडांची बेरीज डेल्टा V जे फंक्शन व्हॅल्यूने गुणाकार केली म्हणून या पॉइंटवर फंक्शन व्हॅल्यू x जे y जे आणि z जे ज्याचा आपण जे t h सब रिजन मध्ये कन्सिडर केले आहे आणि आपण हे सर्व रिजन किंवा या सर्व रिजन मध्ये हे मल्टिप्लिकेशन जोडत आहोत। याचा अर्थ हा जे शून्यापासून n पर्यंत बदलत आहे आणि आता जर आपण येथे n गोज टू इन्फिनिटी अशी लिमिट किंवा इतर मार्गांनी घेतली हा डेल्टा Vj हे डेल्टा Vj गोज टू कारण डोमेन आता निश्चित केले आहे म्हणून जर आपण हे n गोज टू इन्फिनिटी देत आहोत मग सब रिजन गोज इन्फिनिटी म्हणजे प्रत्येक सब रिजनचे व्हॉल्यूम गोज टू 0 हे डेल्टा Vj गोज टू कारण डोमेन आता निश्चित केले आहे म्हणून जर आपण हे n गोज टू इन्फिनिटी देत आहोत मग सब रिजन गोज टू इन्फिनिटी म्हणजे प्रत्येक सब रिजनचे व्हॉल्यूम गोज टू 0 जर n इन्फिनिटी ला अप्रोच करत असेल ही लिमिट अस्तित्वात असेल अशा परिस्थितीत आपण याला इंटिग्रल म्हणतो आणि ट्रिपल इंटिग्रलसाठी त्रिमितीय केसमध्ये या इंटिग्रल साठी नोटेशन आपण या नोटेशनचा वापर करतो। त्यामुळे आपल्याकडे आता या इंटिग्रल साठी 3 चिन्हे आहेत तिथल्या त्या व्हॉल्यूमवर इंटिग्रल जे आपल्या क्षेत्रातील त्रिआयामी प्लेन x स्पेस आहे। मग आपल्याकडे येथे फंक्शन fxyz आहे स्पेस मध्ये त्या व्हॉल्यूमवर इंटिग्रेट करत आहे आणि नंतर व्याख्या पुन्हा सम मधून येते जेव्हा आपण या आपला या डेल्टा Vj सह जोडले आणि शेवटी n इन्फिनिटीला अप्रोच करत आहे अशी लिमिट घेतली। पुन्हा फिजिकल इंटरप्रिटेशन जर आपल्याला एक द्रुत नजर टाकायची असेल तर म्हणून जर उदाहरणार्थ हे f1 असल्याचे म्हटले याचा अर्थ येथे f नाही म्हणून आपण मुळात हा डेल्टा Vj प्रत्येक सब रिजनचे व्हॉल्यूम जोडत आहोत आणि नंतर लिमिट घेत आहोत म्हणून या f ला 1 मानून आपल्याला पुन्हा त्या सब रिजनचे व्हॉल्यूम शिवाय काहीच मिळणार नाही डबल इंटिग्रल वापरून। तसेच आपण व्हॉल्यूमची गणना केली आहे जी डबल इंटिग्रल अनुप्रयोगांपैकी एक होती, परंतु त्या बाबतीत आपण इंटिग्रेशन मध्ये ते f मानले। डबल इंटिग्रल त्या इंटिग्रंट त्या सरफेससह आपल्याला व्हॉल्यूम देत होते, परंतु आता येस मध्ये जेव्हा आपण हे 1 वर सेट केले तर आपल्याला प्रत्यक्षात या डोमेनचा व्हॉल्यूम मिळतो। इंटिग्रेशनचे डोमेन आहे जे या केसमध्ये V द्वारे दर्शविले जाते आणि डबल इंटिग्रलच्या बाबतीत दुसऱ्याच्या बाबतीत ते डोमेनचे क्षेत्र शोधत आहेत असा आमच्याकडे ॲप्लिकेशन होता आणि तिथेही तंतोतंत आम्ही हे फंक्शन एकावर सेट केले आहे आणि या फंक्शनशिवाय फक्त इंटिग्रेट केल्याने आम्हाला इंटिग्रेशनच्या डोमेनचे क्षेत्र मिळत होते।
या केसमध्ये जेव्हा आपण हे 1 वर सेट करतो तेव्हा आपल्याला डोमेनचे व्हॉल्यूम मिळेल, कारण आता आपल्याकडे या त्रिमितीय जागेत व्हॉल्यूम आहे. म्हणून ते व्हॉल्यूम दर्शवते. जर एकाच्या बरोबरीने असेल तर आपण ट्रिपल इंटिग्रलच्या अनुप्रयोगांपैकी एकाकडे देखील पाहू शकतो. ट्रिपल इंटिग्रलचे मूल्यांकन कसे करावे जेणेकरून डबल इंटिग्रल मूल्यांकनाचे ज्ञान असेल, हे देखील सोपे होईल. म्हणून सिंगल इंटिग्रल या पुनरावृत्ती गणनाची ही कल्पना आहे. आणि मग उदाहरणार्थ जर आपण कन्सिडर केले की हे सर्वात जनरल स्वरूप दिले गेले आहे, तर हे आतील सर्वात आतील एक इंटिग्रल आहे. हे विथ रिस्पेक्ट टू x घेतले जाते. अगदी जनरल केसमध्ये या x साठी लिमिट या y आणि z चे फंक्शन f ते त्यांच्या y आणि z पर्यंत असेल. म्हणून जेव्हा आपण आतील इंटिग्रेट करतो तेव्हा आपल्याला काही फंक्शन मिळेल, कारण x वर आपण इंटिग्रेट केले आहे, त्यामुळे आपल्याला आता x दिसणार नाही, पण लिमिट्स येथे yz चे फंक्शन असू शकतात. येथे yz चे फंक्शन असू शकते आणि मग आपल्याकडे इंटिग्रंटमध्ये yz देखील असेल. त्यामुळे सर्वसाधारणपणे आतील इंटिग्रलचे मूल्यमापन केल्यानंतर आपल्याला y आणि z चे फंक्शन मिळेल. मग एकदा आतील इंटिग्रलचे मूल्यमापन केल्यावर आपण आता बाहेरील भागात जाऊ. विथ रिस्पेक्ट टू y म्हणून आपण आता y च्या संदर्भात इंटिग्रेट करीत आहोत आणि y ची लिमिट z चे फंक्शन असू शकते. तर या दुसऱ्या आंतरिक इंटिग्रलच्या इंटिग्रेशन नंतर आपल्याला z चे काही फंक्शन मिळेल. आणि आता शेवटी आपण हे xz विथ रिस्पेक्ट टू z इंटिग्रेट करू. आणि आता लिमिट कॉन्स्टंट असणे आवश्यक आहे, कारण नेहमी लक्षात ठेवा की या इंटिग्रलची व्हॅल्यू स्थिर आहे आणि तुम्हाला x y चे काहीही दिसणार नाही. आणि z कारण आपण v या व्हॉल्यूमवर किंवा आपल्या व्हॉल्यूममधील या x y z च्या सर्व पॉइंट्सवर इंटिग्रेट करत आहोत. हे फ्री असेल. या इंटिग्रल व्हॅल्यूमध्ये x y z चे काहीही नसेल. एकदा आपण आतील दोन इंटिग्रल चे मूल्यमापन केले की आपल्याला z च्या फंक्शन सारखे मिळत आहे. आणि आता आपण विथ रिस्पेक्ट टू z इंटिग्रेट करू. त्यामुळे बाह्य इंटिग्रल साठी आता लिमिट कॉन्स्टंट असणे आवश्यक आहे. म्हणून हा एक जनरल विचार आहे जो आपण इंटिग्रल साठी लिमिट घालताना नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. जेव्हा आपण विथ रिस्पेक्ट टू x इंटिग्रेट करतो तेव्हा लिमिट्स y आणि z दोन्हीचे फंक्शन असू शकते. लिमिट्स कमी आहेत आणि वरच्या इंटिग्रेशननंतर x काढला गेला आहे. आपल्याकडे व्हेरिएबलचे फंक्शन आहे y आणि z आणि नंतर आपण विथ रिस्पेक्ट टू y इंटिग्रेट करत आहोत. तरीही लिमिट्स z चे फंक्शन असू शकते, जसे इथे साय 1 z आणि साय 2 z या लिमिट्स z चे फंक्शन आणि असू शकतात. मग z साठी कॉन्स्टंट लिमिट्स असणे आवश्यक आहे. आणि आता आपल्याला या इंटिग्रलची व्हॅल्यू मिळेल जे या x y आणि z पासून फ्री आहे. तर हे स्ट्रक्चर आपण लक्षात ठेवले पाहिजे. आणि नंतर डबल इंटिग्रल समान. जर इंटिग्रेशनचे लिमिट्स कॉन्स्टंट असेल तर इंटिग्रेशनचे ऑर्डर अमूर्त आहे. जर इंटिग्रेशन चे लिमिट्स कॉन्स्टंट असेल तर इंटिग्रेशनचे ऑर्डर अमूर्त आहे. म्हणून जर आपण कॉन्स्टंट लिमिट्स सोबत काम करत असू, उदाहरणार्थ इथे x च्या लिमिट्स आहेत, ते f हे कॉन्स्टंट आहेत, y हे c ते d आणि z हे ते b. जर या लिमिट्स कॉन्स्टंट असतील तर आपल्याला इंटिग्रेशनच्या ऑर्डरची काळजी करण्याची गरज नाही आणि फक्त आपण हा ऑर्डर इथे बदलू शकतो. म्हणजे x y z आता z y आणि x आहे. आणि आता z ची लिमिट असेल ते b, कारण या इंटिग्रल मध्ये z ची लिमिट्स a ते b होती. म्हणून येथे z ची लिमिट्स a b असेल. त्याचप्रमाणे y
ची लिमिट c ते d होती म्हणून येथे z ची लिमिट c ते d असेल आणि नंतर बाहेरील x ची लिमिट आहे म्हणून येथे ते f आहे म्हणून येथे देखील ते f आहे त्यामुळे इंटिग्रेशनची रेंज किंवा इंटिग्रेशनची लिमिट कॉन्स्टंट असल्यास आपण ऑर्डर बदलू शकतो तसेच आपण पुढे ऑर्डर्ड जी dx dy सारखे बदलू शकतो आणि ते अनुरूप लिमिटच पुन्हा इंटिग्रलवर बसतील एकदा आपल्याकडे वरीलप्रमाणेच जनरल फंक्शन मिळाल्यावर नंतर इंटिग्रेशनचा ऑर्डर बदलणे अधिक कठीण आहे आणि दोन व्हेरिएबल्सच्या बाबतीत आपण जे केले आहे त्याप्रमाणे ऑर्डर बदलल्यानंतर आपल्याला आता खूप काळजी घ्यावी लागेल एकदा आपण पुन्हा ऑर्डर बदलली की आपल्याला इंटिग्रेशनच्या लिमिट्स शोधण्यात खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे जर लिमिट्स कॉन्स्टंट नसतील एखादी व्यक्ती ऑर्डर बदलू शकते तर आता येथे आपण मूल्यांकनासाठी जाऊ म्हणजे पहिले उदाहरण म्हणजे आपण कन्सिडर करू एक्सपोनेन्शियल फंक्शन पॉवर x प्लस y प्लस z अगदी सोपे फंक्शन आणि आपल्याला विथ रिस्पेक्ट टू z y आणि नंतर x इंटिग्रेट करायचे आहे तर आतील एक विथ रिस्पेक्ट टू z लिमिट आहे 0 ते x प्लस y आणि y साठी लिमिट्स 0 ते x म्हणून दिल्या आहेत आणि x साठी लिमिट्स 0 ते a म्हणून दिल्या आहेत जर आपण हे इंटिग्रेट करू इच्छित असल्यास पहिल्या आपल्याला विथ रिस्पेक्ट टू z इंटिग्रेट करणे आवश्यक आहे विथ रिस्पेक्ट टू z जेव्हा आपण फंक्शन पॉवर x प्लस y प्लस z इंटिग्रेट करतो स्वाभाविकच हे x प्लस y हे कॉन्स्टंट मानले जाईल आणि आपण हे इंटिग्रेट करू शकतो त्यामुळे पॉवर x प्लस y प्लस z चे इंटिग्रल पुन्हा एक्सपोनेन्शियल फंक्शन e पॉवर x प्लस y प्लस z असेल आणि z सह बसलेला कोणताही घटक किंवा काहीही नाही याचे इंटिग्रल काही फंक्शन असेल एक्सपोनेन्शियल फंक्शन e पॉवर x प्लस y आणि आपल्याला आता लिमिट्स निश्चित कराव्या लागतील त्यामुळे खालची लिमिट 0 आहे वरची लिमिट x प्लस y आहे ती आपण सबस्टिट्यूट करू शकतो एकदा आपण z ची x प्लस y ही लिमिट घातली तर हे 2 टाइम्स x प्लस y मिळेल x प्लस y आधीच तेथे होते मग z ला x प्लस x ने बदलले जाईल आपल्याला एक्सपोनेन्शियल पॉवर x प्लस y वजा खालच्या लिमिट्सच्या 2 टाइम मिळत आहे म्हणून z 0 असल्याचे म्हटले जाते आपल्याला मिळेल e पॉवर 2 वेळा या x अधिक y वजा z 0 असल्याचे म्हटले जाते आणि आपल्याला e पॉवर x प्लस y मिळते आणि आता आपल्याकडे विथ रिस्पेक्ट टू y आणि विथ रिस्पेक्ट टू x फक्त 2 इंटिग्रल्स शिल्लक आहेत आता आपण विथ रिस्पेक्ट टू y निराकरण करू ऑर्डर समान असणे आवश्यक आहे आपण इंटिग्रेट करू शकत नाही उदाहरणार्थ पहिले विथ रिस्पेक्ट टू x कारण आपल्याकडे x आहे इंटिग्रेशन मध्ये आपल्याकडे x देखील लिमिट्स मध्ये बसलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला हे पहिले विथ रिस्पेक्ट टू z करावे लागेल कारण z इंटिग्रेट मध्ये x आणि y समाविष्ट असतात आणि लिमिट्स मध्ये सुद्धा x आणि y असतात त्यामुळे आतील या इंटिग्रेशन नंतर आपल्याला मिळाले या x आणि y चे फंक्शन e पॉवर 2 टाइम्स x प्लस y वजा पॉवर x प्लस y ऑर्डर इथे सारखीच असावी आधी आतली मग बाहेरील आणि क्रमानुसार जेव्हा आपल्याला x आणि y चे हे फंक्शन मिळते तेव्हा आपण आता विथ रिस्पेक्ट टू या इंटिग्रेट करू शकतो म्हणून याचे इंटिग्रल विथ रिस्पेक्ट टू y e पॉवर 2 टाइम्स आता आपल्याकडे 2 आहे 2 टाइम्स x प्लस y म्हणून 2 हे डिनॉमिनेटरला जाईल येथे लिमिट्स 0 ते y आता बाह्य इंटिग्रल dx वजा 0 ते 1 हे इंटिग्रल आणि या e पॉवर x प्लस y चे इंटिग्रल जे पुन्हा e पॉवर x प्लस y आहे आणि आतील इंटिग्रलची लिमिट येथे 0 ते x आहे म्हणून आपण आता वरील लिमिट्स येथे सबस्टिट्यूट करू शकतो y हे x साठी बदलले जाईल म्हणून आपल्याकडे 2 x असतील आणि नंतर आपल्याकडे 2 असेल म्हणून आपल्याला हे 4x मिळतील एक्सपोनेन्शियल 4x अर्ध्या घटकासह आणि नंतर आम्ही y 0 ठेवू म्हणजे आपल्याला 2x मिळेल हे इंटिग्रल आपल्याला देईल e पॉवर x वजा e पॉवर 2x येथून आपल्याला मिळेल e पॉवर 2x आणि वजा e पॉवर x हे मायनस साइन
आणि हा अर्धा आपण दोन्ही पदांमधून एक कॉमन घेतले आहे, म्हणून आपण आता हे एकत्र करून इंटिग्रल मध्ये जोडले आहे, त्यामुळे हे दोन घटक येतील. कारण आम्ही हा अर्धा भाग इंटिग्रलच्या बाहेर घेतला आहे, म्हणून हे दोन तिकडे येतील आणि e पॉवर 2 x वजा e पॉवर x. आता हे आमचे इंटिग्रंट आहे, हे e पॉवर 4 x आहे आणि या दोघांना वजा मिळेल 1 3 e पॉवर 2 x आणि नंतर मायनस आणि मायनस प्लस, म्हणून ते आहे पॉवर 2 x म्हणून 2 पॉवर x. हे पुन्हा इंटिग्रेट करण्यासाठी अगदी सोपे आहे, जे आम्हाला मिळेल येथे एक्सपोनेन्शियल असल्यास हे 4x, त्यामुळे पुन्हा मला थोडेसे मूल्यांकन करू द्या. येथे आपल्याकडे e पॉवर 4 x आहे, त्यामुळे हे इंटिग्रल e पॉवरला 4x वर 4 देईल. दुसरा आपल्याकडे 3 e पॉवर 2 x बाय 2 आहे आणि येथे आपल्याकडे 2 आहेत आणि एक्सपोनेन्शियल x नंतर आपल्याकडे लिमिट 0 ते 1 आहे आणि हा अर्धा घटक देखील तेथे बसला आहे अर्धा. आता हा अर्धा भाग आणि जेव्हा आपण तेथे a ठेवू तेव्हा e पॉवर 4 e बाय हे 4 वजा 3 बाय 2 e पॉवर 2 इंट आणि नंतर आपल्याकडे 2 e पॉवर 1 तसेच असतील, नंतर मायनस साइनसह 0 हे 4 वर 1 ठेवेल आणि इथे पुन्हा 0 1 ते 3 बाय 2 देईल आणि इथे हे मायनस 2 असेल आणि आपल्याकडे नेमके हेच आहे आणि e पॉवर 4 बाय 8 आणि वजा 3 बाय 4 म्हणजे 2 2 4 इथे आमच्याकडे पॉवर 2 आणि हे 2 या अर्ध्या बरोबर आहेत, म्हणून आम्हाला इथे e पॉवर मिळेल आणि एकदा आपण ही गणना केली हे 4 आहे, मग आपल्याकडे उणे 1 नंतर 6 आणि उणे 8 आहेत. येथे उणे 3 बाय 4 आणि हे 1 2 असे आहे, त्यामुळे उणे 3 बाय 8 हे या साध्या इंटिग्रल चे मूल्यमापन आहे, म्हणून आपल्याला पुन्हा सारखे समाकलन सोडवावे लागेल आणि मग हे बनतात. एकले इंटिग्रल म्हणजे विथ रिस्पेक्ट टू पहिला z, नंतर विथ रिस्पेक्ट टू y आणि शेवटी विथ रिस्पेक्ट टू x च्या. तर पुढे आम्हाला ही समस्या 2 आहे, जिथे आम्ही मूल्यमापन करू. हा इंटिग्रल आणि हा R क्षेत्र R दिला आहे. या x ने बाउंडेड 0 आहे, म्हणून y 0 लाईनच्या बरोबरीने आहे आणि z 0 लाईनच्या बरोबरीने आहे, किंवा मुळात हे प्लेन आहेत. आता आपण त्रिमितीय स्पेसबद्दल बोलत आहोत, म्हणून हे x शून्याच्या बरोबरीचे yz प्लेन आहे. येथे हे y शून्याच्या बरोबरीचे xz प्लेन आहे आणि हे xy प्लेन आहे आणि आपल्याकडे येथे आणखी एक प्लेन आहे x प्लस y प्लस z. हे एकाच्या बरोबरीचे आहे, म्हणून हे या x अक्षावर एकाने कापत आहे आणि म्हणून z पुन्हा एकावर आणि x पुन्हा एकावर आहे, म्हणून आपल्याकडे हे तिरपे प्लेन आहे आणि आपल्याकडे आहे ही 3 कोऑर्डिनेट प्लेन्स x शून्याच्या बरोबरीने y शून्याच्या बरोबरीने आणि z शून्याच्या बरोबरीने आहे. तर ही स्थिती आहे x अक्ष y अक्ष आणि z अक्ष आणि मग आपल्याकडे हे प्लेन आहे जे x प्लस y प्लस z द्वारे दिले जाते, ते एकाच्या बरोबरीचे आहे जे ते प्लेनने दिले आहे. म्हणून आपल्याकडे 4 प्लेन्स आहेत, 3 स्टँडर्ड कोऑर्डिनेट प्लेन्स आणि नंतर आपल्याकडे हे प्लेन x प्लस y प्लस आहे. z हे एकाच्या बरोबरीचे आहे, म्हणून आता आपल्याला या क्षेत्र R ची लिमिट निश्चित करावी लागेल. तर R ही 3 प्लेनने बाउंडेड आहे. आता लिमिट टाकत आहे, म्हणून आपल्याकडे आहे 1 वर इंटिग्रेट x प्लस y प्लस z प्लस 1 पॉवर 3 सोबत पहिले विथ रिस्पेक्ट टू z, नंतर विथ रिस्पेक्ट टू y आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू x. आपण ऑर्डर बदलू शकतो आणि त्यानुसार लिमिट बदलेल विथ रिस्पेक्ट टू z. तर आता z च्या दिशेने
तर आपल्याकडे x अक्ष आहे आणि आपल्याकडे y अक्ष आहे आणि नंतर आपल्याकडे z अक्ष आहे आणि येथे एक प्लेन आहे। x हे y च्या बरोबरीचे आहे, x प्लस y प्लस z हे एकाच्या बरोबरीचे आहे। आता y च्या दिशेने आपण पहिला फिक्सिंग करत आहोत, त्यामुळे आपण नेहमी z वरून शून्याच्या बरोबरीने जात आहोत। आम्ही यात प्रवेश करत आहोत त्रिमितीय जागा आणि आम्ही या प्लेनतून येथे बाहेर पडत आहोत। 1 प्लस y प्लस z हे समान आहे म्हणून हे x अधिक y अधिक z 1 च्या बरोबरीचे आहे म्हणून येथून आपण हे z मिळवू शकतो म्हणजे 1 वजा x वजा y। आपण या त्रिमितीय स्पेसमध्ये प्रवेश करत आहोत। z मधून हे व्हॉल्यूम शून्याइतके आहे कारण ते प्लेन आहे। आपल्याकडे x y प्लेन आहे तर आपण या x y प्लेन मधून प्रवेश करत आहोत आणि नंतर डोमेन नेहमी या प्लेन मधून सोडणे जे x प्लस y प्लस z द्वारे दिले जाते ते एक समान आहे। याचा अर्थ तेथे z हे 1 वजा x वजा y आहे। z च्या लिमिट्ससाठी आपल्याकडे z हे 0 च्या समान आहे, यासाठी z हे 1 वजा x आणि वजा y च्या समान आहे। z च्या लिमिट्स आता निश्चित केल्या आहेत। तर आता आपल्याला काय करायचे आहे, आपल्याला हे xy प्लेनमध्ये प्रक्षेपित करावे लागेल। आपले व्हॉल्यूम आपल्याला आता xy मध्ये प्रोजेक्ट करणे आवश्यक आहे कारण z अक्षांसह z अक्षात आपण लिमिट्स मोजल्या आहेत। तर z शून्यावरून 1 वजा x वजा y पर्यंत जातो आणि आता जर आपण हे xy प्लेनमध्ये प्रक्षेपित केले आपल्याला काय मिळेल, तर जर आपल्याकडे x अक्ष असेल तर आपल्याकडे y अक्ष आहे। मग हे प्रोजेक्शन असेल x 1 च्या बरोबर आहे वर कट होत आहे, येथे देखील y 1 च्या बरोबर आहे वर। हे आता या xy प्लेनमधील प्रोजेक्शन आहे। आम्हाला आता फक्त x आणि y साठी लिमिट्स निश्चित करण्याची आवश्यकता आहे। लाईनचे हे इक्वेशन फक्त या z ते 0 मध्ये सेट केले जाईल। आपल्याकडे x प्लस y हे एकाच्या बरोबरीचे आहे, तर आता हे प्रोजेक्शन आहे आणि आपण सहज करू शकतो कारण आता आपण द्विमितीय केसमध्ये आहोत आणि लिमिट कशी निश्चित करावी हे आपल्याला माहित आहे। आता y ची लिमिट असेल y साठी आपण आता या डोमेनमध्ये प्रवेश करत आहोत, येथे y पासून प्रोजेक्टेड डोमेन 0 इतके आहे आणि आम्ही y 1 वजा x च्या बरोबरीचे आहे वर सोडत आहोत म्हणून y ची लिमिट देखील y 0 च्या बरोबरीचे पासून डोमेन y 1 वजा x च्या बरोबरीचे आहे वर सोडणे ला स्पष्ट आहे। आणि आता जे उरले आहे ते x साठी आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे पुन्हा आपण x अक्षावर सर्वकाही प्रोजेक्ट करू शकतो, जे पाहण्याचा दुसरा मार्ग आहे। जर आपण हे पुन्हा x अक्षावर प्रोजेक्ट केले तर आपल्याला या लाईन भागाला फक्त 0 ते 1 मिळेल। x अक्ष वरून शून्यापासून 1 x साठी x च्या लिमिटचा भाग आता शून्यापासून 1 होईल। या त्रिमितीय गणनेसाठी सर्वात कठीण भाग नेहमी लिमिट्स शोधणे असेल। युक्ती आतील बाजूस आहे z साठी आपल्याला संपूर्ण या त्रिमितीय व्हॉल्यूम मध्ये पाहावे लागेल आणि विथ रिस्पेक्ट टू z जेथे आपण डोमेनमध्ये प्रवेश करत आहोत आणि कोणत्या पॉइंटवर आपण कोणत्या सरफेसवर आहोत या व्हॉल्यूम मधून बाहेर पडत आहोत हे पहा। या प्रकरणात सरफेस अगदी सोपा होता, जेथे तो प्रवेश केला ते xy प्लेन होते, याचा अर्थ z तेथे 0 होता म्हणून ते z 0 च्या बरोबरीने पासून या व्हॉल्यूम मध्ये प्रवेश करत आहे आणि या z अक्षांसह या व्हॉल्यूम मधून बाहेर पडण्याचा पॉइंट होता। हे प्लेन z x प्लस y प्लस z 1 च्या बरोबरीचे आहे किंवा z 1 वजा x वजा y च्या समान आहे। नंतर z च्या लिमिट्स निश्चित केल्यावर आम्ही या विशिष्ट प्रकरणात आहोत की z शून्यातून जातो आणि ते z च्या बरोबरीने 1 वजा x वजा y वर सोडते। एकदा आपण y साठी लिमिट्स निश्चित केल्यावर आता z साठी कार्य करू। आपण आपले हे इंटिग्रेशनचे डोमेन xy प्लेन मधून प्रोजेक्ट करू शकतो कारण z साठी आपण आधीच निश्चित केले आहे, म्हणून आता येथे व्हॉल्यूम प्रोजेक्ट करताना आम्ही xy प्लेनला प्रोजेक्ट करू। xy प्लेन पर्यंत आपल्याला हा त्रिकोण मिळणार, दुसरे काहीही मिळणार नाही, परंतु हा त्रिकोण जो x1 च्या समान आहे आणि y हा
एकाच्या समान आहे येथे कापला जातो या x आणि y x अक्षावर। आणि आता या द्विमितीय मध्ये आपल्याला लिमिट्स कशी निश्चित करायची हे माहित आहे, म्हणून या y च्या लिमिट्ससाठी आपल्याकडे शून्यापासून या लाईनपर्यंत आहे जे 1 वजा x आहे आणि बाह्य इंटिग्रल x नंतर शून्यापासून 1 वर सोडले गेले आहे जे येथे दिले आहे। हे लिमिट्स असल्याने आता आपण सहजपणे कम्प्यूट करू शकतो, कारण हे 1 पेक्षा x प्लस y प्लस z प्लस 1 पॉवर आहे जे येथे 3 आहेत आणि जे आपण इंटिग्रेट करू शकतो, त्यामुळे मायनस पॉवर 2 मिळतील आणि हे 1 वजा x आणि वजा y हे इंटिग्रल आहे ज्याचे आपण आता मूल्यमापन करू। तर एकदा आपण विथ रिस्पेक्ट टू z वरची लिमिट्स येथे ठेवली तर आपल्याला जे मिळेल ते मायनस 1 बाय 2 येथे बाहेर असतील। म्हणून जेव्हा आपण z लावू तेव्हा 1 वजा x वजा y, तर जेव्हा y आणि x कॅन्सल होईल आणि हे आपण ॲड करतो त्यामुळे 2 पॉवर मायनस 2 असतील आणि नंतर वजा हे z शून्यावर सेट केले जाईल। आपल्याकडे x प्लस y आणि प्लस 1 पॉवर मायनस 2 असेल आणि मग आपल्याकडे dy आणि हे dx dy आणि dx असेल आणि बाह्य हे इंटिग्रल 0 ते 1 आणि 0 ते 1 वजा x। आपण पुढे जाऊ तर आपल्याकडे 0 ते 1 आहे आणि 0 ते 1 वजा x या मायनस अध्यासह आणि हे 1 बाय 4 होईल। हे या x प्लस y प्लस 1 वजा 2 वर असेल, नंतर प्लस 2 त्यांच्या डिनॉमिनेटर ला आणि नंतर dy dx। आता विथ रिस्पेक्ट टू y आपल्याला इंटिग्रेट करणे आवश्यक आहे, तर येथे या ठिकाणी आपल्याला 0 ते 1 1 बाय 4 आणि विथ रिस्पेक्ट टू y, त्यामुळे हे फक्त y असेल आणि जेव्हा आपण लिमिट्स घालू तेव्हा आपल्याला 1 बाय 4 मिळतील आणि हे 1 वजा x येथे माझ्याकडे मायनस साइन 6 आहे, म्हणून आपल्याला पहिले हे इंटिग्रेट करण्याची आवश्यकता आहे, तर मायनस 2 आणि प्लस 1 मिळतील म्हणून आपल्याला या x प्लस y वर 1 वजा 2 आणि प्लस 1 मिळतील, म्हणून हे प्लस चिन्हासह देखील असेल आणि मग येथे आपण आधीच लिमिट बदलली आहे, म्हणून या प्रकरणात आपल्याला 0 ते 1 वजा x या लिमिट y ला ठेवाव्या लागतील आणि नंतर प्रत्येक गोष्ट x वर इंटिग्रेट होईल। y साठी 1 वजा x या लिमिट्स ठेवून, त्यामुळे पुन्हा इथे 1 बाय 2 मिळतील आणि नंतर ही लिमिट टाकताना 0 ला x प्लस 1 मिळेल आणि ते आपल्याला लॉगरिथमिकच्या टर्म्सने विथ रिस्पेक्ट टू x इंटिग्रेशन देईल। विथ रिस्पेक्ट टू x हे मूल्यमापन पुन्हा सोपे आहे, आपण ते करू शकतो आणि नंतर या गणनेचे उत्तर 1 बाय 2 लॉग बेस 6 असेल। स्वाभाविकपणे येथे 2 जे येथे इंटिग्रल बनेल आणि बाकी इथे 5 बाय 8। शेवटची समस्या, तर या ट्रिपल इंटिग्रल वापरून आपल्याला या स्फिअरसाठी कॉमन असलेले व्हॉल्यूम शोधायचे आहेत। आपल्याकडे स्फिअर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर ते x स्क्वेअर समान आहे आणि हे वर्तुळाकार सिलिंडर जे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर द्वारे दिलेले आहे ते एका स्क्वेअरच्या बरोबरीचे आहे। तर हे पुन्हा एक सर्कल आहे ज्याची आपण आधी 2 वेळा चर्चा केली आहे। हे एक शिफ्टेड वर्तुळ आहे जिथे त्रिज्या a बाय 2 आणि केंद्र बाय 2 आणि 0 आहे आणि जसे या आकृतीत येथे दाखवले आहे, तर येथे सिलिंडर ज्याचे xy प्लेनवरील प्रोजेक्शन या सर्कलने दिले आहे आणि येथे केंद्र 1 बाय 2 आणि 0 आहे। व्हॉल्यूम जर तुम्हाला हे ट्रिपल इंटिग्रल वापरून शोधायचे असेल तर स्पष्टपणे आता कोणतेही इंटिग्रल राहणार नाही आणि या V वर आमच्याकडे हे इंटिग्रल आहे जे सिलिंडरने दिले आहे आणि मग आपल्याकडे स्फिअर आहे। सिलिंडर स्फिअरला कापत आहे आणि तो भाग आपल्याला व्हॉल्यूम शोधायचा आहे, म्हणून इथे पुन्हा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या V साठीही लिमिट्स शोधणे आणि आपण आता जे करतो ते प्रथम विथ रिस्पेक्ट टू z च्या दिशेने
आपण 4चा मल्टिप्लिकेशन करू आणि आपण फक्त सिलिंडरच्या वरचा भाग कन्सिडर करू. तर आपण खालचा भाग मिळवण्यासाठी डबल बनवू आणि नंतर आपल्याकडे स्फिअर असल्याने ते पुन्हा दोन भाग, एक वरचा आणि खालचा भाग आहे. म्हणून सगळ्यात वरती जर आपण फक्त यावरच्या अर्ध्याला कन्सिडर केले तर आपल्याला 4 ने गुणाकार करावे लागेल संपूर्ण व्हॉल्यूम मिळवण्यासाठी, कारण यामुळे आपल्याला अर्धा व्हॉल्यूम मिळेल, कारण आपण इंटिग्रल अर्धे आहोत आणि ते वरच्या अर्ध्यावर आहे, त्यामुळे ते एकूण व्हॉल्यूमचा 1/4 असेल. म्हणून आपल्याला येथे 4 ने गुणाकार करावा लागेल. आता आपल्याला z साठी लिमिट्स निश्चित करायच्या आहेत. तर हा सिलिंडर आहे जो z च्या दिशेने आहे आणि तो तेथे स्फिअरला कापत आहे. म्हणून या वरच्या अर्ध्या भागासाठी z च्या लिमिट्ससाठी आपण z मध्ये z0 च्या बरोबरीचे आहे कडून प्रवेश करत आहोत आणि आपण हे स्फिअरकडे सोडत आहोत. येथे स्फिअरवर, कारण सिलिंडर त्या स्फिअरला कापत आहे आणि आपले हे कॉमन व्हॉल्यूम मिळवणे आहे. म्हणून आपण या स्फिअरद्वारे डोमेनमधून बाहेर पडत आहोत, जिथे इक्वेशन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर या z साठी वरच्या अर्ध्या भागात आहे. म्हणून z साठी लिमिट्स आता शून्यापासून ते स्फिअरपर्यंत स्पष्ट आहेत, कारण आपण ते डोमेन त्या स्फिअरकडे सोडत आहोत आणि आता ही z दिशा पूर्ण झाली आहे आणि आता आपण या xy प्लेनला हे प्रोजेक्ट करू शकतो आणि हे प्रोजेक्शन येथे तंतोतंत आहे. आपल्याला आता या अर्धवर्तुळाकार गोलाकार डिस्कवर लिमिट्स पाळाव्या लागतील. या केसमध्ये आता y या शून्यातून येथे प्रवेश करत आहे आणि हे सर्कलवर सोडत आहे. y गोज टू सर्कल, कारण सर्कल इक्वेशन हे होते x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर x च्या बरोबरीचे आहे. म्हणून येथून आपल्याला x आणि मायनस x स्क्वेअर मिळू शकतो आणि नंतर स्क्वेअर रूट ही वरची लिमिट आहे आणि आता साठी आपण शून्यावरून a कडे जात आहोत. म्हणून या x साठी शून्यावरून, तर पुन्हा या विशिष्ट केसमध्ये लिमिट कठीण नाही. फक्त z लिमिटसाठी आपल्याला काळजी घ्यावी लागेल, कारण z च्या बाबतीत आपण या xy प्लेनमधून प्रवेश करत आहोत, परंतु आपण z च्या दिशेने या स्फिअरमधून बाहेर पडत आहोत. एकदा साठी लिमिट सेट केल्यावर हे होत आहे. आपण असे प्रोजेक्ट करू की xy प्लेनसाठी हे कॉमन व्हॉल्यूम आहे आणि ते आपल्या कॉन्सिडेशनसाठी तंतोतंत अर्धवर्तुळाकार डिस्क असेल आणि यासाठी लिमिट आम्ही येथे सहज सेट करू शकतो. आता आपल्याला फक्त या इंटिग्रल साठी येथे हे मूल्यमापन करण्याची आवश्यकता आहे आणि आपण आधी आतील साठी विथ रिस्पेक्ट टू z करू शकतो, म्हणजे ते z असेल आणि नंतर वरची लिमिट स्क्वेअर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर y स्क्वेअर d बाय dx. आणि आता हे डबल इंटिग्रल आहे जे आपण चांगल्या प्रकारे परिचित आहोत, म्हणून आपण सहजपणे या इंटिग्रल चे मूल्यमापन करू शकतो. ध्रुवीय समन्वित मध्ये बदलणे खूप सोपे होईल, कारण आपण पाहतो येथे x स्क्वेअर y स्क्वेअर आणि सर्कल जे आधीच दिले गेले आहे आणि आपल्याला माहित आहे की सर्कलच्या ध्रुवीय इक्वेशनसाठी देखील r असेल, ते cos थीटाच्या समान आहे. ते सर्कल असेल, येथे r हे cos थीटाच्या बरोबरीचे आहे. म्हणून जर आपण या पोलर कोऑर्डिनेट मध्ये टाकले तर हे सोपे होईल, कारण r शून्यावरून cos थीटा पर्यंत सर्कल पर्यंत आणि थीटा शून्यापासून असेल या पाय बाय 2 ला. म्हणून हे पोलर कोऑर्डिनेट मध्ये ठेवल्याने मूल्यमापन सोपे होईल आणि आपण यापूर्वीही असेच मूल्यमापन केले आहे. याचे मूल्यमापन करण्यासाठी आपण पोलर कोऑर्डिनेट मध्ये बदलू. r शून्यातून या सर्कलकडे जाईल, म्हणजे शून्यातून आणि येथे सर्कलकडे. म्हणून r शून्याच्या बरोबरीने आहे आणि r हे एथोस थीटाच्या बरोबरीचे आहे, जे या r साठी एक लिमिट आहे आणि थीटासाठी आपल्याकडे 0 ते पाय बाय 2 आहेत आणि पूर्ण व्हॉल्यूम मिळवण्यासाठी हे 4 आणि आपल्याकडे स्क्वेअर मायनस r स्क्वेअर आहे. म्हणून x स्क्वेअर y स्क्वेअर साठी आपल्याकडे r स्क्वेअर r d r d थीटा आहे. पुन्हा हे एक साधे सुप्रसिद्ध फंक्शन आहे जे आपण इंटिग्रेट करू शकतो, कारण
आधीच दिले आहे आणि मग आपण खालच्या आणि वरच्या मर्यादा घालू शकतो. त्यामुळे आपल्याला मिळेल या केसमध्ये sin क्यूब थीटा मायनस 1 आणि d थीटा मायनस 4 बाय 3 क्यूबच्या घटकासह. परंतु आपल्याला ही आयडेंटिटी येथे माहित आहे. sin 3 थीटा म्हणजे 3 sin थीटा वजा 4 sin क्यूब थीटा. म्हणून हे sin क्यूब थीटा आम्ही sin 3 थीटा आणि sin थीटाच्या टर्म्समध्ये लिहू शकतो, जे एकत्र करणे सोपे आहे. आम्ही sin थीटा इंटिग्रेट करू शकतो. आम्ही sin 3 थीटा देखील इंटिग्रेट करू शकतो. म्हणून हे sin क्यूब थीटा आम्ही या आयडेंटिटीतून कन्व्हर्ट करू शकतो sin 3 थीटा आणि sin थीटाच्या दृष्टीने. आणि या इंटिग्रल मूल्यांकनाच्या नंतर आपल्याला 2 बाय 3 a क्यूब आणि पाय मायनस हे 4 बाय 3 मिळतील. कन्क्लुजन: येथे आपण ट्रिपल ए इंटिग्रलचे साधे मूलभूत मूल्यमापन केले आहे आणि सर्वात कठीण भाग म्हणजे लिमिट निश्चित करणे. आणि येथे युक्ती अशी आहे की प्रथम आपण लिमिट निश्चित करू. उदाहरणार्थ z चे आपण x किंवा y सह सुद्धा करू शकतो, परंतु z साठी लिमिट निश्चित करताना आपल्याला हे पाहावे लागेल की आपण संपूर्ण व्हॉल्यूममध्ये कुठे प्रविष्ट करीत आहोत आणि कोणत्या पॉइंटवर आपण कोणत्या सरफेसवर व्हॉल्यूममधून बाहेर पडत आहोत. या दिशानिर्देशाची लिमिट उदाहरणार्थ z. आणि एकदा आपण एका संदर्भात याचे निराकरण केले की आपण संपूर्ण व्हॉल्यूम दुसऱ्या प्लेनकडे प्रोजेक्ट करू शकतो. म्हणून जर आपण विथ रिस्पेक्ट टू z आधीच निश्चित केले असेल तर आपण xy प्लेनकडे जॉमेट्री प्रोजेक्ट करू शकतो. आणि एकदा आपण xy प्लेनला प्रोजेक्ट केल्यावर आपण 2 परिमाणात आहात आणि आपल्याला माहित आहे की द्विमितीय प्रकरणाची लिमिट कशी निश्चित करावी. व्याख्याने तयार करण्यासाठी आम्ही हे संदर्भ वापरलेले आहेत आणि खूप धन्यवाद.